त्याची किरणं पोचत म्हणजे सूर्याची किरणच खाली पोचत नाही. ठिकाणावर आपण नागेश्वर सुरक्याकडे जातो आणि ह्या बाजूला आपण आपल्या वासोट्याकडे जातो. सो आता फायनली आपण आता बोटीजवळ आपल्या पोहोचलो आणि आपल्या परतीचा पण आता इथे जर एवढा आतमध्ये काय काय एखाद्या पॅचला एवढा काळोख आहे की काय बोलूच नका. आणि वाजले 4:30. जर आता 4:30ला जर एवढा काळोख किती वाटत असेल तर अजून 1-1.5 तासाने एवढा काळोख होईल इथे की काय. ठीक आहे असा बोल. ठीक आहे चला. छोटा 3 वाजताची छोटा तुम्ही कट्टा बघाले वरती चढत आहे एकदम थेट कोकणातून आपले काजू आलेत. आपल्या देवगडवरून काजू आलेत. तर आपण सध्या या ठिकाणी आपल्याला पाण्याचे 2 टाके पाहायला मिळतात. त्यापैकी हा जो पाण्याचा टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीतलं पाणी हे पिण्यायोग्य आहे. तुम्हाला कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा कसला. फायनली आपली बोटची जर्नी चालू झालेली आहे आणि आपण आले तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाले पुरी. तर नमस्कार मंडळी, थेट सह्याद्रीतून तुमचं स्वागत करतो. आपण सध्या होत आता शेंबडी या गावामध्ये आणि आपण चाललो आहे आज वासोट्याची ट्रेक करायला. अर्थातच आपण वासोटा हा आपला एक किंवा व्याघ्रगड म्हणून तुम्ही ऐकला असेलच. आपण सध्या त्या ट्रेकला चाललो आहे आणि तुम्हाला ह्या बाजूला तुम्हाला कोयनेचं पात्र दिसत असेलच. सो आपण सध्या आता चाललो आहे आता बोटीने त्या बाजूला. जवळजवळ आपला आता ही 1 तासाची जर्नी आपली ही बोटीची असेल आणि जस्ट आपण नाश्ता केला आणि आता आपण चालू आहे आता बोटीने. बघा समोर आपली सवारीसुद्धा रेडी आहे. सो लेट्स गो. फायनली आपली बोटची जर्नी चालू झालेली आहे आणि आपण सध्या होत आता कोयनेच्या पात्रामध्ये. मंथन सर काय बोलू इच्छिता का आपण? गाईज आपण सध्या आता निघालो आहे आता सफारीवरती बोटीच्या. आणि आजूबाजू तुम्ही परिसर तुम्हाला मी निहाळून दाखवतो जरा. आपण सध्या तर या भागामध्ये आहोत. मला खूप छान असा परिसर दिसत असे आजूबाजूला लिटरली. आणि आपण हे बाकीची सर्व मंडळी आपल्या ह्या बोटीमध्ये आहेत. ते पण आपल्या निसर्गाचा खूप आस्वाद घेत आहेत. तुम्ही इकडे आपला छोटूसा तुम्ही बघू शकता आपल्या निसर्गाचा आस्वाद घेत आहे. आणि इकडं आपला दुसरा छोटू आहे तो पण तुम्ही बघू शकता आपल्या बोटीचा आस्वाद घेतो आहे. मजा येते की नाही बोटीवरती? अजून 1 तास जायचं आहे आपल्याला बोटीवरती. आणि हा आपला खूप छान असा परिसर दिसतोय लिटरली मनमोहक असं दृश्य. आणि ॲक्च्युली आता सकाळ आहे त्यामुळं सूर्यनारायण सुद्धा आपल्याला छानपैकी असं दर्शन दिलेलं आहे. लिटरली आपल्या समोरच सूर्य आहे त्यामुळे अजून हो सांगितलंय इथे शिट्या नाही वाजवायच्या मोबाईल. फायनली आपण लोकाला पोहोचलेलो आहोत. इकडे तुम्हाला आता दिसत आहेत बऱ्यापैकी आता बोटी लागल्या आहेत. आपण सुद्धा आता पोहोचलो या ठिकाणी. आता आपली बोट पार्क करू आणि मग आपला प्रवास चालू करू. लोक इकडे जातात घालून पैशांना. काय चालूच होतं माझं. सो फायनली आपण आपली ट्रेक चालू केलं आहे आणि आजूबाजूचं हे तुम्ही जंगल पाहू शकता. खूप घनदाट आहे लिटरली. आता जस्ट आम्ही चाललो आहे हार्डली 5 ते 10 मिनटं चालू झालीत म्हणजे चालू केल्यापासून. पण लिटरली थोडंसं फक्त ऊन तुम्हाला मध्ये मध्ये कुठेतरी दिसेल. पण हा जो पूर्ण तुम्हाला आजूबाजूचा परिसर दिसतो हा पूर्ण सावलीमध्ये आहे आणि वातावरण एवढं थंडगार आहे की काय म्हणूच नका. आणि हवेमध्ये सुद्धा छानपैकी गारवा आहे त्यामुळे आता वरती चढायला पण आपल्याला तेवढा त्या प्रमाणात थकवा जाणवणार नाही. आणि हा ॲक्च्युली व्याघ्रगड अर्थातच व्याघ्रगड त्या नावातच आहे.
त्यामुळे आजूबाजूला बघूयात आपल्याला किती वन्य प्राण्यांचे दर्शन होतं आहे ते. तर वी आर लकी. तर मग आपल्याला काही ना काहीतरी पाहायला मिळेल. सो बघूया, लेट्स गो. हां, आता आपण पोचलो. हा एक जो तुम्हाला झरा दिसतोय त्या झऱ्याच्या ठिकाणी पोचलो आहे आपण. आणि आपल्याला मारुतीरायाची आणि बाप्पाची मूर्ती तुम्हाला समोर पाहायला मिळेल असेलच. पण ॲक्च्युली पावसाच्या वेळी या ठिकाणी खूप पाणी असतो लिटरली. हे दोन्ही आपल्याला जे दिसत आहेत थोडे ते खूप ओव्हरफ्लो होऊन वाहत असतात. पण त्यावेळेस ॲक्च्युली मजा असते. त्यावेळेस अलाव करत नाही आतमध्ये यायला. चलो चला. तर आपण आता अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला हा जो राईटला रोड दिसतोय त्या ठिकाणाहून आपण नागेश्वर सुटक्याकडे जातो आणि ह्या बाजूला आपण आपल्या वासोट्याकडे जातो. सो आता आपण चाललो आहे सध्या आता वासोट्याकडे, कारण आपण सुटकाच करणार नाही आहोत. सो चला, मस्त आपण आलो वरती. बऱ्यापैकी गडाचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला इथून असं दिसायला लागला आहे. तर मग बाकीची पण मंडळी जोशामध्ये आलेत. काय बोलतात सर? यस, जो भी आपने बोला भाई, यस टू एव्हरीथिंग यू सेड. आणि तुम्ही आपले लहानगे सुद्धा बघू शकता कशा प्रकारे एकदम जोशामध्ये. किती वर्षाचे आहे? हां, तीन वर्षाचे छोटा. तुम्ही कशा प्रकारे वरती चढत आहे. ॲक्च्युली खरं तर मानलं पाहिजे त्यांच्या आईवडिलांनी लिटरली ते लोक असं आपल्या लहान मुलांना प्रोत्साहित करतात अशा गड चढायसाठी. तर लिटरली त्या वडिलांसुद्धा सॅल्यूट. तसं आपल्यामध्ये सुद्धा 3 लहान छोटे आहेत. खरं तर आतापासून जर ती ह्यांना सवय लावली आपल्या मुलाबाळांना तर ॲक्च्युली ते पुढे झाल्याच्या नंतर खरंच घर संवर्धनाचा एक भाग बनतील. ती जिम्मेदारी आपलीच आहे. तर काही पालक आपल्यासोबत आहेत त्यांनी खरंच मानलं पाहिजे, कारण की ती छोटी मुलं आहेत लिटरली त्यांना आपल्यासोबत घेऊन आलेत. 2 तासाच्या चढाईनंतर आता आपल्याला सूर्यनारायणाचा अर्थातच आपल्या उन्हाचं दर्शन झालं. आणि आजूबाजूला हे बघा आपल्याला छोट्या सोनकीची फुलं पण तुम्हाला. आणि इकडे कोणती ब्युटिफुल येस कामिया वन्स विथ फिनिक्स. येस, समोर तुम्हाला आपण जो आलो तो कोयनेचं पात्र तुम्हाला समोर पाहायला मिळत असेलच. ॲक्च्युली तुम्हाला समोर येणाऱ्या बोटी पाहायला मिळतात की नाही माहिती नाही. बट आपण त्या ठिकाणावरच आपल्या ट्रेकची सुरुवात केली आणि ऑलमोस्ट आपण आलो आता गडाच्या माथ्याजवळ पोचू. बाकीची मंडळी पण आपली हळूहळू येत आहेत. आणि हा सर्व तुम्ही जर परिसर बघितला असेल आपल्या छोट्याच्या सोनकीच्या फुलांनी पूर्ण बहरलं आहे. पिवळा शार. आणि काही भागामध्ये आपल्याला मिडलला कुठे कुठे कारवीची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्च्युली त्यांचा परतीचा काळ आहे तरी पण आपल्याला नशीब आहोत की कुठे कुठे आपल्याला तांबडी कारवीची फुले पाहायला मिळत आहेत. फायनली आपण पोचलो आहे आपल्या दरवाजाजवळ. आणि आपण आता वरती आपण जस्ट एंट्री केलं आहे गडावरती. आणि थांबायचं आपल्याला इकडे. पोचलो आहे आपण आता वरती. पण पोचल्यावर एवढं बरं वाटलं, शांत एकदम. पायातून जस्ट आपले शूज वगैरे बाहेर काढलेत आणि सावलीमध्ये एकदम थंडगार. काय म्हणता, कसं वाटतंय? मस्त. आणि आता रिलॅक्स, ॲकम्प्लिश्ड. सगळ्यात अगोदर आपण आलोय आणि सगळ्यात पहिला पोचणारा आपल्या ग्रुपमधला हा बघा छोटू फिनिक ॲडव्हेंचरचा लीडर.
नावाचा जे प्रिन्स आहे तो आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या या गडावरती पोहोचलाय धावत धावत. चिकनची पावर. आपल्या छोट्याने सध्या आपल्यासाठी आणलेले आहेत काजू. पण थेट कोकणातून आपले काजू आलेत, आपल्या देवगडवरून काजू आलेत. तर आपण सध्या काजूंचा प्रिन्स सीट करून आपल्या काजूंची आज मेजवानी मिळते. तर आपण सध्या त्या काजूंचा आस्वाद घेतो. सैराट पिक्चर मध्ये तर आपण सध्या आता जेवायला बसलो आणि ॲक्च्युली आपला जेवणामध्ये आज आहे काय आहे, मिरचीचा ठेचा, अक्का मसूर, चपाती, मैसूरची भाजी. ती बघ मैसूरची भाजी. नाही रे, कहा से आते रे लोग? काय बोलणार आता, आमचा मंद बता घेतो आता तू व्हायरल होणार. हा जो ॲक्च्युली आपला ठेचा एवढा भारी आहे, एवढा भारी आहे की लोक मागून मागून खातात, परत परत मागून. ॲक्च्युली पहिल्यांदा असं झालं की लोक ठेचा एवढा मागतात आणि त्यांची फरमाईश आहे की काय रात्री जेवणाला पण आम्हाला ठेचा पाहिजे. इकडे पण एक्स्ट्रा आहे, कोणाला विचार आहे का? बाकीची मंडळी इकडे सर्व जेवायला बसलेत आणि आपला स्नेह वनभोजनाचा आनंद लुटत आहेत. आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस अगदीच डाव्या बाजूला हा आहे चुन्याचा गाणा. आपल्या तुम्हाला तो गाडा समोर दिसत असेल दगडच, आणि हा सर्कल बऱ्यापैकी तुम्हाला ह्याच्यातून दिसत असेलच आहे या ठिकाणचा चुन्याचा गाणा. म्हणजे बांधकामासाठी जो चुना वापरला जायचा त्या चुन्याचा घाण्यासाठीच हा गाणा असावा, कारण की हा बाजूलाच आहे. आणि मग इथूनच सर्व जो चुन्याचा काम असेल तो त्यासाठी चुन्यावरती घेऊन जात असावा. आणि तुम्ही जर खालच्या बाजूला बघितलात, काय करतेस आपण खालच्या बाजूला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कोयनेचं पूर्ण खोरं पाहायला मिळत असेल. आणि तेच आपलं हे समोर जावळीचं खोरं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेलच, ज्या ठिकाणावरून आपण आपल्या ह्या किल्ल्यावरती प्रवेश केला. आणि ही बाकीची मंडळीसुद्धा आता थोडंफार आता एक छोटासा विश्रांतीचा एक छोटासा झटका घेऊन आता निघालेत. चला चला आता टेलला मी आहे, चला चलो आता कर ना काहीतरी, मगाशी लक्षात आलीस तिकडनं ती. चले छोटा भीमचक. या ठिकाणी आपल्याला पाण्याचे 2 टाके पाहायला मिळतात. त्यापैकी हा जो पाण्याचा टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीतलं पाणी हे पिण्यायोग्य आहे. तुम्हाला आपली स्पृहा आहे ती समोर तुम्ही बघू शकता. तुम्हाला पाण्याचं पाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भरून दाखव ना स्पृहा. छान प्रकारे स्पृहाने आपल्या पाणी भरून दाखवलं आहे तुम्हाला. व्हेरी गुड, चांगलं पाणी येते, छान आहे. तो तरंग ना वरचा, तो तरंग होता गेला. आता बाटली. चलो बाप रे सर, शिजवू आपण मग. आणि पाणी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे, किती भारी आहे. आणि ज्यांना वाटत असेल आतमध्ये कोणतरी आहे त्यांचं जगणं व्यर्थ आहे. आमचे मंद बदक पाणी भरतात. आपण सध्या आता आपल्या ह्या वासुदेच्या एका पॉईंट आलो आणि समोर आपल्याला तुम्हाला आजूबाजूचं हे विहंगमय दृश्य तुम्हाला पाहायला मिळत असेल. आपल्या कॅमेऱ्यामध्ये किती पाहायला मिळते काय माहिती नाही, पण हे तुम्हाला आजूबाजूचं हे घनदाट खोरंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेलच. आणि समोर तुम्हाला आय गेस तो सुडका आहे, तो सुडका पण तुम्हाला पाहायला मिळत असेलच. आणि हे पुढे जाऊन हा आहे आपला जुना ॲक्च्युअल वासोटा. पण तुम्ही जर बघितलं असेलच त्याची जी समोरची जी रचना आहे ते बघूनच तुम्हाला समजलं असेल की याला त्या आपण कारागृहाचं स्थान का दिलं असावं. आणि आजूबाजूला जर वन्य प्राण्यांचा वावर इतका आहे की काय म्हणूच नका. लिटरली आम्ही येताना तर हा जो तुम्हाला दिसतोय पूर्ण जंगल घनदाट इतका आहे की प्रॉपर सूर्यप्रकाशही त्या ठिकाणी त्या प्रमाणात पोचत नाही. सो आम्हाला येतानाही ते जाणवलं. आणि आता अशा पॉईंटला आहोत की आम्ही ॲक्च्युली तो पण समोर दिसतोय आणि त्याच्याबरोबर समोर आम्ही आहोत. आणि इथे आल्यावरती हा जो तुम्हाला परिसर दिसतोय हा आत्ताच एवढा भारी वाटतोय, पावसाळ्यामध्ये किती भारी असेल, खूपच भारी. काय सर आपण काय म्हणू इच्छिता? एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर ना.
सगळ्यांनी सक्सेसफुली कंप्लीट केलं आहे. सगळेजण वरती चढलेत. स्पेशल क्लॅप टू दिस टू चिल्ड्रन. बारीक पुरा राहिले बाजूला त्यांची भांडणं वेगळी झाले बाकी सगळ्या बाजूला त्या दोघांचंच चाललंय. तर सगळ्यांनी ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केलाय. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्यालाच व्याघ्रगड पण असं म्हटलं जातं आणि वासोटा असंही म्हटलं जातं. तर या गडाची हाईट आणि या गडाचं स्थान बघायला गेलं तर जवळपास या गडाची हाईट आहे 4600 फीटच्या आसपास. आणि या गडाचं स्थान आहे सातारा जिल्ह्यामध्ये. सातारामध्ये जावळी तालुक्यामध्ये या गडाचं स्थान आहे आणि खूप महत्त्वाचा असा किल्ला आहे. किल्ला होता त्या काळामध्ये. या किल्ल्याचं जर बघायला गेलं तर पूर्वीचा इतिहास पाहायला गेलं तर वशिष्ठ जे ऋषी आहेत, ओके, एकदम आधीच्या काळामध्ये वशिष्ठ जे ऋषी आहेत त्या वशिष्ठ ऋषींचे शिष्य या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. तर त्यांच्या नावावरून या किल्ल्याचे वशिष्ठ या नावावरून त्याचं अपभ्रंश होऊन या किल्ल्याचं नाव वासोटा असं झालं असावं असं म्हटलं जाते. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आले तेव्हा महाराजांनी या किल्ल्याचं नामकरण केलं व्याघ्रगड असं. व्याघ्रगड असं म्हणून नामकरण केलं. याचं कारण होतं की इकडची दुर्गमता, इकडचे वन्यजीव पाहता इथे जवळपास बिबट्या, लांडगे असतील किंवा अस्वल असतील, ते बरेचसे किंवा वाघ असतील. तर व्याघ्र प्रकल्प असं म्हटलं जातं. इथे व्याघ्र प्रकल्प आहे सध्या. तर वाघांचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. तर महाराजांनी याला व्याघ्रगड असे म्हटलं. त्याच्या दुर्गमतेवरून सांगण्यात आलं की याला व्याघ्रगड असे म्हणतात. ओके. महाराजांच्या काळात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर अफजल खानाच्या वधानंतर विजापूरपर्यंत महाराजांनी धडक दिली होती. त्या विजापूरपर्यंत धडक दिली. त्याच्यामध्ये महाराजांनी बरेच किल्ले आपल्या ताब्यात घेतले. पण त्याच्यानंतर महाराजांना काही कारणास्तव हा किल्ला दूर असल्यामुळे त्या किल्ल्यावरती कब्जा करता नाही आला. वासोट्यावरती जेव्हा महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते तेव्हा महाराजांनी त्यांच्या मुख्यतेरीतले पायदळ, त्यांचं जे पायदळ होतं पायदळाला पाठवून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि 1679च्या आसपास या गडावरती जवळपास 26,000 रुपये इतका खजिना सापडला. आणि जर त्याच्यानंतर पुन्हा 1707 ताई तेली यांनी या गडावरती राज्य केलं. ताई तेली. आणि त्यानंतर पेशवे होते ते पेशव्यांचे जे सेनापती होते गोखले करून होते. त्या गोखलेंनी जवळपास 7 ते 8 महिने या गडावरती झोप दिली ताई तेलींना. आणि 1730 हा किल्ला जो आहे तो गोखलेंकडे म्हणजे पेशव्यांकडे आला असं म्हटलं जातं. आता याची दुर्गमता बघायला गेला तर अफजल खानाचा वध झाला. त्याच्यानंतर अफजल खानाची काही गलबतं जी राजापूरमध्ये होती. तर राजापूरमध्ये असलेली गलबतांचा पत्ता माहिती पाहिजे होता राजांना. तर त्यांनी काही इंग्रज अधिकारी होते त्या इंग्रज अधिकाऱ्यांना पत्ता विचारला तर त्यांनी पत्ता देण्यास नकार दिला, सांगण्यास नकार केला. तर ग्रिफट असं त्या एका अधिकाऱ्याचं नाव होतं. त्याला अटक करून या गडावरती आणण्यात आलं. आणि हनुमानाचं मागं मंदिर आहे या ठिकाणी जिथून आपण आता एंट्री केली. आणि हा समोर आपल्याला वाड्याचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता बघूया अजून आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे ते. तर आपल्या ह्या ज्या मुख्य दरवाजाजवळ अजून एक बाजूला आपल्याला एक जे मोठं तलाव आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण या ठिकाणी जरा त्याचं पाणी आय गेस ते थोडंफार वरतून तर आपल्याला खराब दिसते पण खालून चांगलं असेल कारण वरतून थोडाफार जे एक लेअर आलेली दिसते आपल्याला. पण जर साफसफाई केली तर नक्कीच त्याचं पण पाणी आपल्याला पिण्यायोग्य मिळेल. आणि आता आपण चाललो आहे आपल्या मंदिराकडे. ऑलमोस्ट आपला बाकीचा ग्रुप गेला आहे आणि आपण सध्या 5 जण मागं आहोत. तो चलो गाईस. आपला जो दुसरा जो तुम्हाला वरती दिसतोय शिखर, त्या शिखराच्या बरोबर त्याजवळ शंकराचं मंदिर आहे. आणि त्यालाच आपला नागेश्वराचा जो सुळका आहे तोच आपला नागेश्वराचा सुळका आहे समोर. ॲक्च्युली आता त्याच्या खाली मंदिर आहे पण आपण तिथे जाता येणार नाही कारण खूप दूर आहे आणि तिथपर्यंत पोचायला पॉसिबल नाही आपल्याला. पण हा जो आपण पठारावरून जो तो आपल्याला दृश्य दिसतं आजूबाजूचा, समोर आपल्याला मंदिर आहे आणि
हे जे आपल्या तटबंदी इथून दिसतंय थोडीफार ढासळलेली, पण एवढं भारी असं दृश्य इथून दिसतंय. कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा. चला फायनली आजचा आपला हा वासोटाचा ट्रेक होता. म्हणजे ऑलमोस्ट आपला वासोटा आता पूर्ण जेवढा पॉसिबल होईल तेवढा आपण आपल्या परीने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. आणि ॲक्च्युली आता इकडचा जो मेन स्पॉट असतो तो रिटर्न जाणं. ॲक्च्युली जाताना परत आपल्याला परत त्याच बोटीने आपल्याला रिटर्न जावं लागतं आणि त्याचा एक शेड्यूल फिक्स असतो म्हणजे संध्याकाळपर्यंत. तर आता आपल्याला सुद्धा पळापट जावं लागतं म्हणजे जेवढा आता पॉसिबल तेवढा आपण कवर केलं. आणि आता आपण परतीचा प्रवास चालू केला आहे फायनली. जय जय महाराष्ट्र. चला एकदम आता जवळजवळ वाजले 4:30. पण तुम्हाला आजूबाजूचा परिसर तुम्ही जर बघितला असेल तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला किती काळोख दिसतोय त्यावर तुम्हाला अंदाज आला असेलच की सूर्य खाली त्याची किरणं म्हणजे सूर्याची किरणच खाली पोचत नाही खूप. नाहीतर आता आजूबाजूच्या आपण जरी ठिकाणी बघितलात तरी बऱ्यापैकी आपल्या ह्या टायमिंगला ऊन खूप दिसतो, जो आपल्याला म्हणजे काय बोलतात त्याला त्रासदायक ठरतो असं आपण म्हणू शकतो. खाली उतरताना म्हणजे आपल्या जेव्हा खाली जेव्हा वेळेस उतरतो एखाद्या गड्यावरून. पण आता इथे जर एवढा आतमध्ये काय काय एखाद्या पॅचला एवढा काळोख आहे की काय बोलूच नका. आणि वाजले 4:30. जर आता 4:30ला जर एवढा काळोख इथे वाटत असेल तर अजून 1-1.5 तासाने एवढा काळोख होईल इथे की काय भारीच मज्जाच. काय म्हणतो प्रिन्स दादा का प्रियांशच ना? प्रियांश दादा काय म्हणतो आपल्याला टायगर बघायचा आहे की नाही? मग टायगर जर नाही दिसला मग काय करायचं आपण? कुठे जाऊ? टेंटमध्ये जायचा. पण टायगर बघूनच जायचा बरोबर ना? ओके ठीक आहे. असा बोल ठीक आहे. असा बोल ठीक आहे. चला फायनली आपण आता बोटीजवळ आपल्या पोहोचलो आणि आपल्या परतीचा प्रवास चालू झाला आहे. आपल्या वरती आहे नाव काय प्रियांश बाबू आणि इकडे आपल्या मल्हार. तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाले पुरी दुश्मनच्या वाटेवरी. अर 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 पोचलो आपण फायनली. चला फायनली आपण जायचं आता बोटीमध्ये. फायनली आपण आज दिवसभराचा खाडाटोप करून आपण पोहोचले आपल्या बोटजवळ. आणि आपली बोट ही शेवटची आहे आणि बाकीची मंडळी पण आता सर्व थकून भागून आपल्या बोटमध्ये चढत आहेत. आणि आपला आजचा बोट चालवणारा दादा खरंच त्याला मानलं पाहिजे कारण तर सर्व बोट गेलीत आणि दादा आपला फक्त शेवटचा आपल्यासाठी थांबला आहे. खरंच लिटरली त्याला एकदा दादा थँक्यू सो मच. आणि बाकीची साहेबांचे पण पुन्हा धन्यवाद. साहेबांनी पण खूप छान असा आपल्याला सपोर्ट केला आहे. आणि बाकीची मंडळी पण आता हळूहळू आपल्या पुन्हा शेवटच्या बोटमध्ये चढत आहेत. सो चला भेटू डायरेक्ट आता आपल्या शेवटी म्हणतात चला.